धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई, जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, 4 अटकेत, 8 मशीनसह 3 वाहने जप्त। धुळे तालुक्यातील बोरविहीर येथून 20 फेब्रुवारी रोजी विष्णू रखमाजी गवळी यांच्या गोठ्यातून चोरीला गेलेल्या 1,33,000 रुपये किमतीच्या 8 म्हशी व पारड्यांचा छडा लावण्यात धुळे तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे। ग्रामीण भागात वाढलेल्या जनावरांच्या चोरीची गंभीर दखल घेत पोलिसांनी भिवंडीपर्यंतच्या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेतला। या तपासासाठी पोलिसांनी सलग 4 दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात धाडसत्र राबवून आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत शिवाजी पंडित अंतळकर, चंद्रभान भीमराव भोर, बालाजी किसन भोसले आणि मयूर नवनाथ जगताप या 4 आरोपींना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून सर्व 8 जनावरे आणि गुन्ह्यात वापरलेली 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत। गुन्हा करून लगेच दुसऱ्या जिल्ह्यात पळून जाण्याची पद्धत असल्याने या आरोपींचा कोणत्याही पोलीस ठाण्यात पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात या तपासासाठी 2 स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती। यामध्ये पोलीस हवालदार उमेश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र मुंडे यांनी तांत्रिक विश्लेषणाची अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच त्यांच्यासोबत हवालदार ललित खळगे, मनोज शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल राजू पावरा, प्रतीक देसले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संजय पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन या गुन्ह्याची उकल केली। सध्या पोलीस या टोळीतील मुख्य सूत्रधाराचा कसून शोध घेत असून या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार मनोज शिरसाट करत आहेत। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। पीआय धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनने अतिशय चांगली कामगिरी बजावली। त्याच्यामध्ये 21 तारखेला बोरविहीर टोल नाक्याजवळ 106 गट नंबर शिवारातून गवळी यांच्या म्हशी, 8 म्हशी जवळपास 6 मोठ्या आणि 2 लहान अशा चोरीला गेलेल्या होत्या। या बाबतीत धुळे तालुका पोलीस स्टेशनला FIR दाखल झाली। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अथक प्रयत्न करून पूर्ण मराठवाडा परिसर पिंजून काढला आणि ह्या 8च्या 8 म्हशी सुखरूप अशा मिळवलेल्या आहेत। याच्यामध्ये एक चांगली मोठी गँग निष्पन्न झाली आहे। 3 वाहन प्रथमदर्शनी डिटेक्ट आहेत। एकूण सद्यस्थितीत गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि इतर आरोपींचा शोध चालू आहे आणि चोरीला गेलेल्या म्हशी सुखरूप अशा परत मालकाच्या ताब्यात धुळे पोलिसांनी, धुळे तालुका पोलीस स्टेशनने मिळवून दिलेले आहेत। या टीममध्ये हवालदार उमेश पवार, ललित खळगे, शिरसाट, पावरा, मुंडे, देसले आणि इतर सर्व टीमने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। याच्यासाठी आम्हाला माननीय SP साहेब देवरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। ॲडिशनल SP सरांचं, देवरे साहेब तसेच ADPO साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे आणि अशा पद्धतीने अवघ्या एका आठवड्याच्या आत अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करून टीमने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। एकूण 3 ठिकाणांहून थेट नांदेड, परभणी, जालना, बीड अशा परिसरात कोपरगाव इथपर्यंत जाऊन या मशीनचा शोध घेऊन सर्व टोळी निष्पन्न केलेली आहे। बोरविहीर येथील शेतकरी विष्णू रखमाजी गवळी, माझ्या शेतातून 20 तारखेला 6 म्हशी आणि 2 पालटू चोरी गेले होते। तालुका पोलीस स्टेशननी मला ते 8 दिवसामध्ये भरपूर मदतीने मिळून गेले। तालुका पोलीस स्टेशनचे मी हार्दिक अभिनंदन।